फरशी स्वच्छ धुवून झालेली आहे। दुपारचे वाजले 3:30। सगळ्यांना शुभ दुपार। आणि फरशी घासून घासून धुवून काढली, एवढी सुंदर फरशी दिसायला लागली आहे, एकदम चकाचक। तर चुलीला पोतारा पण दिलेला दिसतोयच तुम्हाला। आणि आतली पण फरशी वगैरे सगळं स्वच्छ धुवून मी बाहेर आणले। तर उद्या आमच्याकडे आहेत सुवासनीचा कार्यक्रम आहे। मग म्हटलं चला, रोज तर काय जमत नाही, रोजच्या रोज आम्हाला फरशी पुसणं वगैरे होत नाही, कारण तुम्ही तर बघता खूप सारी शेतातली कामं असतात। मग त्याच्यामुळे आपलं जे काही रोजचं काम आहे ते करायचं, आणि असं काय सणवार असेल किंवा वेळ असेल त्यावेळेस स्वच्छ धुवून काढायची, डायरेक्ट धुवून काढायची, मग पुसायचीच नाही। तर मग स्वच्छ निरमा टाकून आम्ही दोघींनी मिळून अशी छान फरशी धुतली आहे। आणि आत्याने बाहेर सारवायला घेतले, सडा टाकायला लागल्यात। म्हटलं अंगणात सडा टाकून घ्या, उद्या आमच्याकडे सुवासनी असतात। तर तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती, आमच्याकडे गावी ना विहिरीवर आसरा असतात, त्याच्या सुवासनी पौष महिन्यामध्ये दरवर्षी आम्ही घालतो। तर आत्यांचं इकडे चालू आहे सडा मारायचं। आता जाणार आहे मी वैरागला, आणि ह्या दोघं बिचारे खूप वेळ झाला ओरडतायत, पण हे सोडायच्या गुणाचे नाही आहेत, इतके आगाऊपणा करतात। बाहेर आले की घासण्या पण आमच्या घेऊन डब्यातल्या पळून जातात। मग आम्ही भांडे घासायच्या वेळेस मग बसतो घासण्या शोधत, काय होतं ठेवतो आम्ही वरती डबा, पण ज्यावेळेस लक्षात नाही राहिला डबा खाली राहिला की झाला विषय संपला, की लगेचच हे होतंय, घेऊन जातात घासण्या। मोटर चालू केली आहे, लाईट आहे। भेंडी जास्त ओली झालेलीच नाहीये हे भोद, म्हणून मामांनी केली मोटर चालू। तर आता मला पाणी पण भरायचं आहे आणि जायचं आहे वैरागला। थोडंसं सामान असतं ते सुवासनीच्या ह्याचं, ते घेऊन यायचे, चुडे, ब्लाऊज पीस, ओटी वगैरे सुवासनींची भरायला। तर ते मी तुम्हाला उद्या सगळं दाखवणार आहे की आमच्याकडे कसा असतो सुवासनीचा कार्यक्रम। आणि असं भरपूर सारं ऊन पडलेलं आहे। तर चला आता मी आवरून घेते, हे आले की मग जाणार आहे मी वैरागला। पाणी चालू झालंय, तर पाणी पण भरून घेणार आहे। मामा म्हणतो ते भेंडी काय अजून उगवलेली नाहीये, तर ओलं काय जास्त झाले नसल्यामुळे बहुतेक उगवली नसणार आहे। झालेत 5-6 दिवस झालेत भेंडी लावून, तर उगवायला पाहिजे, पण उगवली काय नाहीये। तर मी आता काय करते, पाणी भरून घेते आधी। स्वच्छ सगळं झालं की किती सुंदर दिसतंय बघा। आता ह्याच्यावर डायरेक्ट ज्यावेळेस आपला कार्यक्रम आहे 20 तारखेला, त्याच्या आधी एकदा छान अशी फरशी धुवून टाकायची। वातावरण खूप छान असं मस्त झालंय, आणि त्याच्यात ही धुतलेली सुंदर अशी आमची फरशी खूप छान दिसतीये, त्यामुळे मनाला खूप छान वाटते। आणि चुलीला मस्त असा आज पोतारा पण दिलेला आहे। मग कसं वाटलं आम्ही हे आवरावरी केलेली, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। तुम्हाला आमच्याकडचं खूप वातावरण आवडतं, आणि बऱ्याच ताईंना माझं घर पण बघायचं होतं। तर घर म्हणजे काय, आमचं पत्र्याचं शेड आहे, तुम्ही रोज व्हिडिओ बघताच। हे जास्त आम्ही ह्या बाहेरच्या बाजूचा वापर करतो, त्यामुळे फरशी थोडीशी जास्त घाण झाली आहे। मग अशी चकाचक आम्ही स्वच्छ धुवून काढली। आता आत्या काय करते तिथं, आत्याला सडा मारायचा आहे, मी मध्ये उभा राहिली म्हणून त्यांचं चालूचं चला, आता मी पण आवरून घेते। पाण्याची लाईट आली आहे, तिकडे पाणी चालू झाले, आणि आता मी काय करते, पाणी भरून घेते पटपट, कारण 5 वाजता जाणार आहे लाईट, 4 तर वाजलेले तास आहे, पण मला आवरून जायचं आहे वैरागला। चला मग।